नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. रविवारचा दिवस, पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस सगळ्यांसाठी आनंदाचे असतात, कारण निसर्गानं नवी झूल पांघरलेली असते. निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येत असतो. हाच निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पुण्यातले अनेक जण काल इंद्रायणीजवळ पोहोचले होते. मात्र कुणाच्याही ध्यानीमनी नसताना यातल्या काही जणांना आपले प्राण गमवावे लागले. दोष निसर्गाचा नव्हता, दोष नदीचाही नव्हता, दोष होता तो ढिसाळ सरकारी कामाचा. कारण इंद्रायणी नदीवर बांधलेला एक पूल अचानकपणे कोसळला आणि पुलावर असलेले अनेक जण पुलासोबत नदीत कोसळले. ज्यांचं दैव बलवत्तर होतं, ज्यांना मदतीचा हात मिळाला ते वाचले. पण यातले 4 जीव असे होते की ज्यांना तो हात मिळू शकला नाही. कुटुंब उद्ध्वस्त झाली. 6 वर्षांच्या विहानसकट त्याचं अवघं कुटुंब आज अक्षरशः डोळ्यात पाणी आणून आपली माणसं परत येतील का याची वाट पाहते. या सगळ्याला कोण जबाबदार आहे याची कदाचित चौकशी होईल, कारणं शोधली जातील, अहवाल तयार होईल. अर्थात आपल्या सिस्टीममध्ये कुणालाही याबाबतची काही शिक्षा होत नाही, त्यामुळे ती या घटनेमध्ये होईल अशी अपेक्षा करण्याची काही गरज नाहीये. पण जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा एक किमान अपेक्षा असते. ती अपेक्षा इतकीच असते की समाजामधून, लोकप्रतिनिधींकडून या घटनेकडे गांभीर्यानं बघितलं जावं आणि संवेदनशीलतेनं लोकांची भेट घेतली जावं. दुर्दैवानं पुण्यासारख्या शहरामध्ये सध्या तेही होताना दिसत नाहीये. कारण ज्यांना पुण्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे ते सध्या प्रचारामध्ये मग्न आहेत. प्रचार कसला तर सहकारी साखर कारखान्याचा, इतर कार्यक्रमांमध्ये मग्न आहेत. पण ज्या ठिकाणी सरकारी चुकीमुळे पूल कोसळतो, माणसं मरतात, तिथे जायला मात्र पुण्याच्या पालकमंत्र्यांना वेळ मिळत नाहीये. आता प्रश्न असा उपस्थित होतो, पुण्यातल्या या दुर्घटनेचे, पुण्यातल्या या बळींचं उत्तर कोण देणार? या संदर्भात चर्चा करायची आणि त्यासाठी माझ्या सोबत आहेत आज वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधित्व करणारे मान्यवर. भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे या चर्चेमध्ये सहभागी होतात, ज्यांनी या पुलाच्या दुरुस्तीसाठी बराच पत्रव्यवहार केला होता. भेगडे साहेब नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. नमस्कार. अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. रुपालीताई नमस्कार, स्वागत आहे आपलंही. शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत आहेत. ताई नमस्कार. 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 काँग्रेसचे ग्रामीण पुणेचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आपल्यासोबत आहेत. पाटील साहेब नमस्कार. आणि माझे सहकारी राहुल कुलकर्णी हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. सुरुवातीला बाळा भेगडे यांच्याकडे जाते. भेगडे साहेब मला सांगा की हा पूल नादुरुस्त होता किंवा हा पूल वाहतुकीसाठी योग्य नाही याची कल्पना बहुतेक तुम्हाला खूप अगोदर आली होती आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न सुरू केले होते. काय अवस्था होती या पुलाची? एवढं कळलं नाही की याच्यावरनं जीव जाऊ शकतात म्हणून? इंद्रायणी नदीवरती कुंडमाळा या ठिकाणी हा ब्रिज 1992 साली खासदार अण्णा जोशी यांच्या माध्यमातून निधी मंजूर करून स्वर्गीय माजी आमदार दिगंबर शेठ बेगडे यांनी तो त्या ठिकाणी लोखंडी पूल करून घेतला. 2004 तत्कालीन आमदार दिगंबर शेठ बेगडे यांनी दोन्ही बाजूला अप्रोच असलेल्या सिमेंट कॉन्क्रीटचा त्या रस्त्याला ब्रिज बांधून तो पूर्ण करून घेतला. खरं तर हा पूल निकृष्ट दर्जाचा आहे. याची या अगोदर देखील अनेक वेळा आमच्या स्थानिक कुंडमाळ्यावरच्या नागरिकांनी प्रशासनाला पत्रव्यवहार केला होता. मी स्वतः देखील पत्रव्यवहार केला होता. मागच्या वर्षी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी त्या ठिकाणी 8 कोटी रुपये या नवीन पुलाच्या साठी 2024च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये त्याला मंजुरी दिली होती. परंतु काल घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी स्वरूपाची आहे. याला नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. याला प्रशासनाला ही जबाबदारी झटकता येणार नाही. प्रामुख्याने हा पूल बांधल्यानंतर तो निकृष्ट दर्जाचा होता. त्या ठिकाणी प्रशासनाने दोन्ही बाजूला स्थानिक नागरिकांनी देखील बोर्ड लावले होते की पुलावर जाऊ नये, पुलाचा वापर करू नये. परंतु पर्यटकांनी देखील काळजी घेतली पाहिजे की पुलावर जाण्यापूर्वी आपल्या कुटुंबातल्या किंवा आपल्या मित्र परिवाराला एवढ्या धोक्याच्या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी जीव धोक्यात घालणं हे देखील योग्य नाही. मावळ तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. कुंडमाळे या ठिकाणी कुंड आहेत, दगड असे दरे आहेत, त्या माध्यमातून नागरिक जाऊन सेल्फी फोटो काढण्यामध्ये जास्त त्या ठिकाणी त्यांना आनंद मिळतो. परंतु आपल्या जीवापेक्षा या सेल्फी योग्य नाहीयेत. त्यामुळं
प्रामुख्याने या पुलावरून जाणाऱ्याने जाऊ नये असे बोर्ड ठीक आहे, लावल्यानंतर लोकांनी देखील काळजी घ्यायला हवी होती याबद्दल दुमत असण्याचं कारण नाहीये. 2024 ला पुरवणी अर्थसंकल्पात 8 कोटी रुपये मंजूर झाले होते. आपण बोलतोय जून 2025 मध्ये. 2024 ते 2025 काय झालं या 8 कोटींचं? 2024 नंतर 2025 पर्यंत हा जो कालावधी आहे, निवडणुकीनंतर या विषयाला गती आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी 27/5/2025 ला या संदर्भातल्या निविदा करण्यात आल्या आणि 10 जून 2025 ला याची वर्क ऑर्डर देखील त्या ठिकाणी संबंधित जो कोणी ठेकेदार असेल त्याला देण्यात आली. जरी ठेकेदाराला आता त्याची वर्क ऑर्डर मिळाली असेल, परंतु गेल्या 6 महिन्याचा कालावधी जर पाहिला तर 6 महिन्यात काही नवीन पूल त्या ठिकाणी लगेच उभा राहणार नव्हता. परंतु जुन्या पुलाची प्रशासनाने देखील त्या ठिकाणी गंभीरपणे काळजी घ्यायला पाहिजे होती, जेणेकरून स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं का या पुलाचं? स्ट्रक्चरल ऑडिट अजिबात झालेलं नव्हतं. हा, म्हणजे प्रशासनानं काळजी घेतली होती हे फक्त वाक्य आपण उच्चारायला पाहिजे, कारण प्रशासनानं याचा अर्थ लोकांचा जीव जाणार नाही या दृष्टीनं कोणतंही महत्वाचं पाऊल उचललं नव्हतं. पृथ्वीराज पाटील आपल्यासोबत आहेत. पृथ्वीराज, तुम्ही या घटनास्थळी गेला होतात का? काय काय दिसलं होतं तुम्हाला? आक्षेपार्ह गोष्टी कोणत्या आहेत अगदी थोडक्यात? मी आता थोड्यापूर्वी देऊ आणि तळेगाववरून येतोय. तळेगावच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो. बरं. तिथं जी हृदयद्रावक दृश्य बघितले, त्यानंतर तिथं परिस्थिती काय झाली असेल काल, आणि त्यानंतर त्या कुटुंबजनांवरती आणि त्या व्यक्तींवरती काय काय वेळ आली हे आपण इमॅजिन करू शकत नाही. आणि ही वेळ का आली हे मी काल सुद्धा म्हणते. याचं आकलन करून त्याच्यावर ठोस उपाय कधी करणार? चर्चा नुसत्या करून ऑडिट करून उपयोग नाही. आज माननीय पालकमंत्री असतील, सरकार असेल, प्रशासन असेल, या सगळ्यांनी ह्याच्यावरती योग्य ती कारवाई करून नुसतं अधिकाऱ्यांना दोष देऊन उपयोग नाही मॅडम. हे आज नाही होते. कुंडमाळा हे खूप जुने आणि खूप फेमस आहे. इथं काय हजारो लोक येतात पर्यटनाच्या दृष्टीने. आज पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, IT नगरीमध्ये नवीन आलेले जे बाहेरून आलेले लोक आहेत त्यांना ही नवीन नवीन पर्यटन स्थळ आहे, ते तिथं जाऊन गर्दी करतात. लोकांना दोष दिली उपयोग नाही. आपण त्यांच्यासाठी काय नवीन उपाययोजना केल्या, आपण ह्याच्यामध्ये काय नवीन करू शकतो ह्याच्याबद्दल कधी बोलणार आपण? म्हणजे एकीकडे पर्यटन वाढवण्याच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे पर्यटनाला लोकांची गर्दी झाली की त्या गर्दीवर एखाद्या घटनेचं खापर फोडून मोकळं व्हायचं, ही काही पद्धत असू शकणार नाहीये. आता प्रश्न असा आहे राहुल, की याच्यामध्ये कालपासून जेव्हा इतकं सगळं घडताना एरवी काहीही जरा खट्ट झालं राज्यामध्ये की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विशेषतः पुण्यामध्ये काही झालं की जातीनं हजर असतात. 24 तास घटनेला उलटून गेलेले आहेत. अजित पवार आहेत कुठे? गेलेत का ते घटनास्थळी? भेटलेत का तिथल्या लोकांना? नाहीत भेटले ना. आणि एक खास करून उदाहरण काय दिलं जातं की 20 का 25 दिवसापूर्वी मला वाटतं की बारामतीमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा श्री अजित पवार हे दिल्लीमध्ये होते. ते तातडीनं रात्री 10 वाजता पुण्यात आले आणि पहाटे 6-7 वाजता ते प्रत्यक्ष मैदानात होते. त्यांनी तिथल्या बारामतीच्या पुलाची, तिथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि योग्य त्या सूचना त्यांनी दिल्या. आणि म्हणून हा प्रश्न विचारला जातो आहे की ते ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री गेल्या 20 वर्षापासून आहेत, त्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी दुर्घटना घडली, त्यानंतर ते का नाही आले? आता त्यांच्या पक्षाकडनं असं म्हटलं जातं की ते स्वतः आले असते तर तिथे प्रोटोकॉलचा विषय होता. ते ज्या सरकारमध्ये सहभागी आहेत त्या सरकारमधले आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि आधीचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी अशाच स्वरूपाची एक घटना घडल्यानंतर स्वतः त्या डोंगरावरती चढून जाऊन प्रशासनाची सगळी व्यवस्था आपल्या हातामध्ये घेतली होती आणि तिथून योग्य त्या सूचना देऊन पुनर्वसनाच्या दृष्टीनं महत्वाचं कार्य केलं होतं. ते एक मोठं उदाहरण आहे. इंग्रजीमध्ये रेझिंग द बार आपण म्हणतो, ते त्यांच्याच सहकारी पक्षाचं आहे. काल स्वतः नाशिकवरून गिरीश महाजन आले, वेगळे मंत्री तिथे आले आणि त्यांनी तातडीनं सूचना दिल्या. काय आहे की तिथे आल्यानंतर एका महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागलं असतं आणि जो प्रश्न आता NDTV ने काढलाय ते म्हणजे ती वर्क ऑर्डर कशी पेंडिंग राहिली. कारण आता असं दिसतं आहे की ती वर्क ऑर्डर ही हाताच्या पेननं लिहिलेली वर्क ऑर्डर, तारीख 10 जून हाताच्या पेननं, आणि त्याची जर सगळी क्रोनॉलॉजी बघितली तर बाळा बेगडे अधिक त्याच्यावरती प्रकाश टाकतील. ज्या दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाल्या त्याच दिवशी ते टेंडर निघालेलं आहे. त्या दिवसापासून ते पुढचे 7-8 महिने त्याच्यावरती काही झालं नाही. आणि मला पूर्ण खात्री आहे की जर हे पेननं लिहिलेलं वर्क ऑर्डरचं पत्र असेल तर जर कोणाच्या मनामध्ये हा संशय आला की आता हा पूल पडलाय आणि ह्या पडलेल्या पुला संदर्भामध्ये अनेक प्रश्नाची उत्तरं आपल्याला द्यावी लागतील, तर मग बॅकडेट मध्ये हे लिहिलं गेलं का? आणि सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रश्न
मला असं सांगितलं गेलं की सार्वजनिक बांधकाम विभागाचा पुणे विभागच असा एकमेव विभाग आहे की ज्या विभागाची कोणतीही टेंडर प्रक्रिया ही ऑनलाईन होत नाही. म्हणजे जिथे राज्याचे उपमुख्यमंत्री जे अर्थमंत्री आहेत ते स्वतः आहेत आणि इतर जिल्ह्यामध्ये मात्र सगळी टेंडर प्रक्रिया, त्याच्यामध्ये कोणाला काम मिळालं, कशा पद्धतीनं मिळालं, हे सगळं ऑनलाईन आहे. ज्याला पीडब्ल्यूडीचं महा पीडब्ल्यूडी नावाचं पोर्टल आहे. आणि म्हणून हा म्हणजे एक तर पुणे काय बेट आहे का महाराष्ट्रातलं की ज्याच्यासाठी वेगळे नियम लावले जातील आणि ज्याच्यासाठी वर्क ऑर्डर काढताना डिजिटल. सुषमाताई, मी शेवटला तुमच्याकडे मुद्दाम येणार आणि त्याचं कारण मी शेवटी स्पष्ट करेन, पण रुपालीताई त्यांना आधी विचारते. रुपालीताई, आता सांगा, एरवी तुमचे उपमुख्यमंत्री, राज्याचे आमचे उपमुख्यमंत्री आणि तुमचे प्रमुख नेते हे सगळीकडे काहीही झालं की लगेच हजर होतात, सगळ्या अधिकाऱ्यांना कामाला लावतात. मग मावळच्या बाबतीत हा असा सावत्र भाव का करतात? सगळ्यात प्रथम कालची जी दुर्घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये सर्व म्हणजे ही अचानकपणे घटना घडल्यामुळे सर्वजण ती घटना घडल्यानंतर एक तुम्ही लक्षात घ्या की तिथले स्थानिक आमदार सुनील अण्णा शेळके हे तिथे उपस्थित होते. त्याच्यानंतर पुनर्वसन म्हणजे घटना झाल्यानंतर मी सांगते तुम्हाला, कारण काय त्याच्या आधी पालकमंत्र्यांची पुण्यामध्ये आपत्तीकालीन व्यवस्थापन आणि पावसाळ्याच्या याच्यावर बैठक झाली होती, ही परवा झाली होती आणि काल दुपारी रविवारी ही घटना अचानकपणे दुर्दैवी घटना घडली. मुळामध्ये याच्यामध्ये कोणावरही दोष नाही, अंग झटकण्याचा तर विषयच येत नाही. आमच्या बेडगे भाऊ त्यांनी सांगितलं की बाबा त्यांनी याच्यामध्ये पाठपुरवठा केला. दादा का नाही गेले? दादा का नाही गेलेत? त्याच्यावरच येते राणीताई. मला बोलल्या म्हणजे तुम्ही जे विचारलाय त्या प्रश्नावर येण्यासाठी त्याची पार्श्वभूमी सांगणं गरजेचं आहे, नाहीतर अजून याच्यातनं प्रश्न निर्माण होणार ते आम्ही बोलणारच आहे. विषय असा आहे की त्यांनी सांगितलं ही ज्या पुलाची घटना झाली दोन्ही गावाकडनं हा पूल वापरू नये. तसेच मुख्यमंत्र्यांना कलेक्टरांनी सांगितलेलं तोही विषय मी जी काय माहिती घेतली की हा पूल धोकादायक झाला होता, हा वापरण्याच्या लायक नाही, त्याच्यामुळे त्याचा वापर नव्हता. परंतु काल अचानक पाऊस आल्यामुळे अचानक पर्यटन तिथं जमले आणि ते फार मोठ्या प्रमाणात जमले की जो पादचाऱ्यांसाठी चांगला नाही, तिथं टू व्हीलर्स आल्या आणि मोठ्या प्रमाणात ही लोक आल्यामुळे ही दुर्घटना घडली. ही घटना कधी घडलेली आहे? दुपारी 3-3:30 नंतर. त्याच वेळेला आमचे स्थानिक आमदार तिथे उपस्थित आहेत, ते लोकांना मदत करत आहेत, पूर्ण शासकीय यंत्रणा तिथे उपस्थित आहे. मकरंद आबा पाटील हे जे पुनर्वसन मंत्री जे आहेत ते सुद्धा तिथं आहेत. आता राहिला अजित दादा का आले नाही असं जे तुमचं म्हणणं आहे, तर अजित दादा का तिथे येणार नाहीत? 24 तास झाल्यानंतर अजित दादांचे जे काही आता आजचे काही कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली होती की या घटना ठिकाणी अजितदादा पोहोचणार आहेत. जाणीवपूर्वक अजितदादा कुठल्या प्रश्नांना उत्तर द्यावं लागेल म्हणून येणार नाहीत असं तर व्यक्तिमत्व नाहीये. मुळामध्ये ही घटना घडली, नक्कीच सरकारचं दायित्व आहे. सरकारने घटना झाल्या असं आहे नाही, हा प्रश्न विचारला असता जर अजितदादा महाराष्ट्राच्या बाहेर असते, अजितदादा देशाच्या बाहेर असते तर कदाचित आम्ही हा प्रश्न तुम्हाला विचारला नसता. रुपालीताई, अजितदादा कुठे आहेत ना कालपासून ते मी तुम्हाला सांगते. काल दुपारी 3 वाजता मतदानावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते जेव्हा ही घटना घडली. घटनेचं ठिकाण ते अजितदादांचं ठिकाण 131 किलोमीटर होतं. संध्याकाळी 7 वाजता अजितदादा बारामतीमध्ये होते, पुण्यामध्येच होते, डॉक्टर आणि वकिलांशी संवाद साधत होते. त्याच्यानंतर अजितदादा आज सकाळी 8 वाजता दौंडच्या आलेगावामध्ये विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करत होते. ठिकाण 110 किलोमीटर होतं जिथून घटना घडली तिथपासून. आज सकाळी 11 वाजता माळेवाडीमध्ये विद्यार्थ्यांचं शाळेमध्ये स्वागत करत होते. ठिकाण फक्त 94 किलोमीटर होतं. आणि आज दुपारी 3 वाजता बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना 131 किलोमीटरवर घटनेपासून अजितदादा मार्गदर्शन करत होते. जर 100 ते 150 किलोमीटरच्या अंतरावर ज्यांच्या सोबत कॉन्वॉय आहे ते उपमुख्यमंत्री असतील, मग 4 जण जिथे पूल कोसळून जातात तिथे अजितदादांना जायला वेळ मिळत नाही. अजितदादांचे प्रतिनिधी म्हणून स्थानिक आमदार आणि मकरंद आबा पाटील जर तिथे उपस्थित होते तर तुम्ही असं कसं म्हणू शकता की मला एक सांगा स्थानिक आमदार हे पालकमंत्री आहेत का? मकरंद आबा पाटील हे पालकमंत्री आहेत का? अजित ऐका, आमदारच आमचा आहे. पूर्ण शासन यंत्रणा मदत यंत्रणा घेऊन जर
स्थानिक आमदार तिथं लोकांना मदत करताय. माझा प्रश्न तुम्ही सुरुवातीला जर ऐकला असतात तर मी म्हणून विचारलं होतं, बारामती दादांसाठी लाडके सकाळी 6 वाजता दादा तिथे जातात नुकसान पाहायला, मग मावळ का दादांसाठी सावत्र होतंय? मुळामध्ये सावत्र आणि सख्याचा पालकमंत्र्यांच्या ह्याच्यात विषयच येत नाही ताई. जेव्हा हा पावसाचा म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस हा जो बारामतीमध्ये पडला होता त्यावेळी डायरेक्ट ते जेव्हा मला वाटतं दिल्लीवरनं तुम्हीच सांगितलं दिल्लीवरनं ते बारामतीमध्ये पोहोचले 3 वाजता 3-3:30 ला ही घटना घडल्यानंतर तुम्हीच त्यांचा कार्यक्रम दाखवलेला आहे. त्या दादा तिथं पोहोचण्याच्या आधी आमचे आमदार आमचे मंत्री तिथं पोहोचलेले आहेत. आणि तुम्ही कोण पोहोचले ते सांगू नका ना, तुम्ही हे सांगा ना, दादा का पोहोचले नाहीत ते सांगा ना. लोकांना दादांची गरज आहे, का दादा पोहोचले नाहीत? जी लोकांना मदत पाहिजे होती ती दादांना तिथं पोहोचतात ऑलरेडी पोहोचलेली आहेत. तुमचं म्हणणं मग आता का जात आहे? जर मदत पोहोचलेली मग ऐका ना रुपाली ताई, जर मदत पोहोचली आहे तर आता का तुम्ही आम्हाला सांगताय की 24 तासानंतर दादा जाणार आहेत? आता का जात आहेत? मदत तर पोहोचली आहे ना, जीव जायचे ते तर गेलेलेच आहेत. 3 ऐकून घ्या. 3 नंतर त्यांचे जे कार्यक्रम होते 3 नंतर ही घटना घडलेली आहे. लक्षात घ्या, दादांना हे तर माहित नव्हतं की ही घटना घडणार आहे ना. तुम्हाला माहित होतं ना, आम्हाला माहित होतं. मुळामध्ये ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर तिथं आमचे आमदार आणि आमचे मंत्री पुनर्वसन मंत्री शासकीय यंत्रणा घेऊन तिथं उपस्थित आहेत ताई. तिथं बचाव कार्य सुरू आहे. रुपाली ताई, मला कल्पना आहे की या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडेही आता या घडीला नाहीये. चला सुषमा ताई तुमच्याकडे येतेय. मी तुम्हाला का शेवटपर्यंत थांबवलं? मी तुम्हाला शेवटपर्यंत यासाठी थांबवलं की मला आधी हे जाणून घ्यायचं होतं की या ज्या वर्क ऑर्डर बद्दल ज्या काही कल्पना किंवा जी काही वक्तव्य सध्या माध्यमांमध्ये फिरतायत ती नेमकी काय आहेत ते एकदा जाणून घेऊया, मग वर्क ऑर्डरकडे येऊयात की ती 8,000ची आहे, की ती 8 कोटींची आहे, ती 10 जूनला पेनानं खरंच लिहिली गेली आहे की ती आधी झाली होती. मुळात 2024 ला एक वर्क ऑर्डर दिसते, त्याच्यानंतर 2025 येतं, म्हणजे एक आर्थिक वर्ष उलटून जातं. पुरवणी मागणीमधली ही वर्क ऑर्डर असते. पुढचं वर्ष येतं, पुढचा अर्थसंकल्प येतो, तरी या वर्क ऑर्डरचं काही होत नाही आणि 4 जीव झाल्या गेल्यानंतर 2 दिवस अगोदरची ही वर्क ऑर्डर दिसते. या सगळ्या व्यवस्थेवर विश्वास कसा ठेवायचा? मागच्या वर्षीची ही तारीख तुम्ही गृहीत धरली आणि या जरी वर्षीची तारीख गृहीत धरली तरी सुद्धा या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून तेव्हाही आणि आत्ताही काम बघत होते ते अजितदादा. त्यामुळे अजितदादांची जबाबदेही सगळ्यात मोठी आहे. बरोबर. जे आता जे म्हणणं मांडलं की नाही दादांची काय गरज आहे, आमचे प्रतिनिधी सगळे पोहोचलेले होते. तुमचे कुणीही प्रतिनिधी पोहोचले आणि काही जरी असलं तरी जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जास्त गरज आहे. आता मुद्दा असा उपस्थित होतो की नाही मग दादा असं काय करणार होते, दादा थोडीच पाण्यात उतरणार होते किंवा दादा थोडीच होडी चालवणार होते, दादाने येऊन असं केलं तरी काय असतं बरं. परंतु या सगळ्यांमध्ये जर दादा महाराष्ट्राच्या बाहेर असते, जर समजा दादा अजून कुठल्या तरी याच्यापेक्षाही महत्वाच्या कामामध्ये असते तर आपण समजू शकलो असतो. पण जसा तुम्ही दादांचा दिनक्रम सांगता की ते कुठे गणवेश वाटपाच्या कार्यक्रमात आहेत, कुठे डॉक्टर वकिलांशी संवाद साधत आहेत, म्हणजे त्या पूल दुर्घटनेपेक्षा अजून काही फार महत्वाचं काम निश्चितपणे त्यांच्या दैनंदिनीमध्ये नव्हतं. त्यामुळे ते पोहोचूच शकत होते. हा एक भाग. दुसरं असं की मी कालही म्हटलं होतं की आपल्याला पहिल्यांदा हे चेक करावं लागेल की या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं का. त्याचं उत्तर बाळा भेगडे यांनी नाही असं दिलंय. बाळा भेगडे यांच्या बोलण्यात काल जो कमालीचा रोष किंवा एक चीड होती आज ती बऱ्यापैकी कमी झालेली आहे. अशाच पद्धतीचा रोष आधी अमित गोरखेंच्या बोलण्यात होता दीनानाथ मंगेशकर प्रकरणामध्ये आणि 4 दिवसानंतर तो रोष पूर्ण ओसरलेला होता. सरकार पक्षातली माणसं म्हणून आम्ही ते समजू शकतो. पण प्रश्न हा निर्माण होतो की जिल्हा नियोजन समितीचे प्रमुख पालकमंत्री असतात. पालकमंत्र्यांनी पावसाळा सुरू होण्याच्या आधी पावसाळ्याच्या आधीच एक बैठक घेणं अपेक्षित आहे, ज्यात डिझास्टर मॅनेजमेंट, पावसाशी संबंधित वेगवेगळे जे विभाग असतील ते विभाग आणि आपल्या जिल्ह्यामध्ये किती नद्यांवर पूल आहेत, त्या पुलांची अवस्था काय आहे आणि विशेषतः तिथे पर्यटक जास्त आले होते. हो येणार ना पर्यटक पावसात येणार नाही तर काय भर उन्हात येतील का. पर्यटक पावसाळ्यात येतील आणि पर्यटन हा सुद्धा एक उद्योग आहे, ती सुद्धा एक इकॉनॉमी आहे. या इकॉनॉमीवर अनेक लोकांचं पोट चालतं. त्यामुळे तुम्ही ते नाही मग आता तो उद्योगच बंद करून टाका असं पण म्हणू शकणार नाहीत.
पर्यटकांनी काळजी घेतलीच पाहिजे, पण पर्यटकांची काळजी जास्तीत जास्त ही त्या जिल्ह्यामध्ये, की माझ्या जिल्ह्यात जर हे पर्यटन क्षेत्र आहेत तर त्या पर्यटन क्षेत्राची जबाबदारी माझी आहे असं म्हणत येते ती रुपाली ताई. जबाबदारी त्यांनी पार पाडली पाहिजे. ठीक जी आहे, या आपण प्रकरणामध्ये अजिबातच पार पाडलेली नाही. हा मुद्दा फार महत्वाचा. बरोबर. जिल्हा नियोजन समितीची बैठक कालही चर्चेमध्ये, एनडीटीव्हीच्याच चर्चेत बोलताना रुपाली पाटील असं म्हणाल्या की कालच, म्हणजे काल म्हणाल्या काल म्हणजे परवा दिवशी जिल्हा नियोजन समितीची बैठक अजितदादांनी घेतली वगैरे त्यांनी सांगितलं. आता तुम्ही बैठक घेऊन काय उपयोग आहे भर पावसाळ्यामध्ये? पावसासंबंधीने असणाऱ्या कामांची बैठक ही किमान आधी 3 व्हायला ते पाहिजे. 4 महिने आधी घेणं अपेक्षित आहे. ठीक. आणि तशा सूचना तुम्ही वेगवेगळ्या विभागांना देणं अपेक्षित आहे. ठीक. तुम्ही आता भर पावसात जर काही काम काढाल तर ते कसं तर ते शक्य होईल कसं बरं? शक्य नाही, हा त्यामुळे- मुद्दा आहेच आणि तोच बाळा भेगडेंना विचारायचा. पण त्याच्या अगोदर रुपालीताई मगापासून इशारा करतात. रुपालीताई अगदी थोडक्यात, म्हणजे मला बाळा भेगडेंकडे जाता येईल. नाही, मी थोडक्यात थोडस मला बोलू द्या. सुषमाताई जो काही कॉल सांगतात ना, सुषमाताई प्रत्येक वेळेला उपदेश खूप छान करतात. पण सुषमाताई, तुमच्या उपदेशासाठी तुम्हाला सांगते, पर्यटकांनी बाहेर यावं, तिथं कुठला उद्योगधंदा नव्हता हो माऊली, तिथं लोकांना यायलाच परवानगी नव्हती. जीव धोक्यात घालून लोक तिथं फोटो काढायला आल्यानंतर, लक्षात घ्या, सरकार कधी येणार माऊली? दुर्घटना घडल्यानंतर येणार आहे ना. आणि राहिलं ऑडिटिंग स्ट्रक्चर झालं नसतं असं बाळाभाऊ जे म्हणतायत, मुळामध्ये स्ट्रक्चर झाल्याशिवाय त्या पूल धोकादायक म्हणून झालंय का? ते बाळाभाऊंकडनं राहिलेलं असेल. आणि तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम केलंय का नाही मला माहित नाही. मी पालिकेत नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे सांगते, टेंडर लागल्यानंतर टेंडर प्रोसिजर जेव्हा होते, तुम्ही जे हाताने लिहिलेलं म्हणताय ना माऊली, ती टिप्पणी असू शकते. ते टेंडर का थांबलं किंवा त्या टेंडरची प्रोसिजर व्हायला उशीर लागला, तेवढा कालावधी लागला, त्याचा थोडासा अभ्यास करा. बर. सतत विरोधकांवर किंवा पालकमंत्र्यावर प्रचार करण्यापेक्षा- बरं, तुमच्या शेवटच्या मुद्द्यासाठी क्लॅरिफिकेशन. टीव्हीवर आता आपल्याला फोटोज दिसत आहेत. तो फोटो सांगतोय कार्यारंभ आदेश, म्हणजे वर्क ऑर्डर आहे ती. कार्यारंभ इज वर्क ऑर्डर आणि त्याची तारीख ही पेनाने लिहिलेली आहे. बरं रुपालीताई, आपण साधा विचार करूयात ना. एका नदीवरचा पूल दुरुस्त करायची वर्क ऑर्डर जर आपण 10 जूनला काढत असू, तर हे प्रशासन काय झोपा काढते काय? भर पावसाळ्यात पुलं दुरुस्त होणार आहेत. जिथून खळाळत नदी वाहते तिथे 10 जूनला तुम्ही वर्क ऑर्डर काढणार? वा रे वा. कार्य आरंभ जेव्हा देतात, लक्षात घ्या, याच्यामध्ये बाळाभाऊ तुम्हाला सांगतील, त्यांनी तो निधी जो आणलाय सांगतायत, जो आपल्याला मला तर सार्वजनिक त्यांच्या त्या मंत्री साहेब महोदय त्यांनी जो दिलेला आहे, त्याच्यामध्ये त्या प्रोसिजरला मॅडम, तुम्ही त्या वर्क ऑर्डरची प्रोसिजरला आपले जे एनडीटीव्हीचे पत्रकार बंधू आहेत त्यांना विचारा ना, ती प्रोसिजर लेट झाला. 2 दिवसापूर्वी मीटिंग झाली, कोणाला कल्पना नव्हती की एवढा मोठा पाऊस तेवढा लवकर येईल. रुपालीताई, ठीक आहे रुपालीताई, तुम्ही म्हणताय बाळा भेगडेंना विचारा. मी बाळा भेगडेंना विचारते. बाळा भेगडेजी, मला सांगा, ही वर्क ऑर्डर जर 10 जूनला निघणार होती, हे काम काय आता जून महिन्यामध्ये होणार होतं का? तो पूल काय जून महिन्यामध्ये दुरुस्त होणार होता का? आणि घटना घडल्यावर येणार का हे? पूल दुरुस्त करणे हा विषय वेगळा आहे आणि कार्यारंभ आदेश जो निघालेला आहे तो नवीन पुलाचा तो वेगळा विषय आहे. मी सुषमाताईंनी जो मगाशी मुद्दा सांगितला, काल ज्यावेळेस ही घटना घडली, नाही, एक मिनिट, मला सुषमाताईंच्या मुद्द्याकडे या तुम्ही. मूळ म्हणजे तुम्हाला नवीन पूल बांधण्यासाठी हे पैसे मिळाले होते तिथे? हो. हा, म्हणजे हे 8 कोटी रुपये नव्या पुलासाठी होते? हे 8 कोटी नवीन पुलाच्या साठी होते. म्हणजे याचा अर्थ जुना पूल दुरुस्तीच्या पलीकडे गेला होता. जुना पूल पूर्ण 100% त्या ठिकाणी धोकेदायक स्वरूपाचा मग तो पाडला का नाही? तो ठेवला का? किंवा त्या पुलावरची वाहतूक बंद का केली नाही? काळजी का घेतली गेली नाही? दुचाकी जात होत्या तरी ध्यान गेलं नाही, म्हणजे पोलिसांनी लक्ष नाही दिलं किंवा पोलिसांना कळवलं गेलं नाही पीडब्ल्यूडी कडनं? एकंदरीत पुलाच्या दोन्ही बाजूला त्या ठिकाणी सूचना लावण्यात आलेल्या होत्या की या पुलाचा वापर करू नये. प्रत्यक्षात तो पूल फक्त पादचारी मार्ग आहे. त्या पुलावरून दुचाकी गाडी न्यायलाही देखील परवानगी नाहीये. परंतु त्या भागामध्ये दोन्ही बाजूला शेतकरी राहतात. काही शेतकऱ्यांच्या जमिनी पलीकडे आहेत, त्या अलीकडून पलीकडच्या दिशेला जातात. दुर्दैवाने झालेला सगळा प्रकार पहिला आपण समजून घेतला पाहिजे. हा लोखंडी पूल होता. साहेब, माझी साधी शंका आहे, ताई- ऐका ना ताई- साहेब,
हा, त्यांना फक्त प्रश्न विचारतो. हा ताई, एक अगदी एका वाक्यात. माझी साधी शंका आहे की पूल 100% नादुरुस्त होता, जीर्ण शीर्ण झाला होता, मोडकळीस आला होता, पुलावरून कसलीही वाहतूक व्हायला अजिबात मार्ग नव्हता. त्यामुळे तो पूल एकतर बंद करणं गरजेचं होतं. पण तुम्ही म्हणताय की आजूबाजूला शेतकरी होते. माझा प्रश्न साधा आहे की जर दोन्ही बाजूच्या लोकांना ये जा करण्यासाठी दुसरा वैकल्पिक मार्गच नव्हता, पर्यायी रस्ताच नव्हता, तर मग तर तो पूल अत्यंत तातडीनं बांधणं गरजेचं होतं. मग ती तत्परता, जर एखादा शपथविधी पहाटे करण्या इतकी तत्परता फडणवीस साहेब आणि अजितदादा दोघांकडून दाखवली जाते, राज्यपाल महोदय सुद्धा पहाटे पहाटे येतात, तर पूल बांधायला ती तत्परता का दाखवली जात नाही साहेब? आणि सरळ सरळ रुपाली पाटील म्हणतायत की नाही मी लोकप्रतिनिधी. अहो, मी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलंय, ठीक. डिझास्टर मॅनेजमेंटचा अधिकारी म्हणून काम केलंय मी पण. आपण बाळा बेगडेंकडनं उत्तर घेऊयात, रुपालीताईंकडे नंतर जाऊयात. बेगडे साहेब बोला. सुषमाताई म्हणल्या ती गोष्ट अशी आहे की एकंदरीत या गोष्टीबाबत आपण सगळेच जण संवेदनशील आहोत, कारण घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी स्वरूपाची आहे. पूल निकृष्ट दर्जाचा होता का? तर 100% आम्ही त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला होता. पूल त्या ठिकाणी धोकेदायक आहे, नागरिकांनी जाऊ नये म्हणून स्थानिकांनी त्या ठिकाणी पाट्या देखील लावलेल्या होत्या. ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणावरून जायचं तर आम्हाला देखील जाणवायचं की या पुलाच्या संदर्भात नवीन पूल झाला पाहिजे, म्हणून नवीन पुलाला देखील मंजुरी मिळाली होती. आता याच्यामध्ये निविदा प्रक्रिया जे काय असते सरकारी कार्यपद्धतीनुसार 27/5/2025 ला त्या ठिकाणी याच्या निविदा निघाल्या. त्या ठिकाणी 15/10/2024 ला जो कोणी संबंधित ठेकेदार आहे त्यांनी बँक गॅरंटीवर सगळी कार्यपद्धती पूर्ण केली. परंतु जरी पूल चालू केला, काम चालू केलं असतं तरी देखील नागरिकांना लगेच तो काय आता त्या ठिकाणी उपलब्ध झाला नसता, त्याला काही कालावधी लागणार होता नवीन पूल बांधायला. दुर्दैवाने काल ज्यावेळेस या पुलाची लोखंडी पूल कोसळला त्यावेळेस त्याच्यावर किमान 80 ते 100 लोक होते आणि लहान लहान मुलं देखील होती. एक रोहित माने, विहान माने आणि त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी शमिका माने या फक्त त्या ठिकाणी सुदैवाने वाचल्या. पण काल आम्ही तिथं ताई प्रत्यक्ष उपस्थित होतो, बघितलं त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तातडीने सूचना दिल्या. माननीय जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन नाशिकवरून लगेच त्या ठिकाणी पोहोचले. अजितदादांनी असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी असतील, त्या ठिकाणी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सगळी यंत्रणा. आणि सगळ्यात महत्वाचं सांगितलं पाहिजे, जे आपण टीव्हीवर बघतो, काल लाईव्ह बघत होतो, NDRF आणि CRPF ची टीम आणि स्थानिक आमचे त्या ठिकाणचे नागरिक स्वतः त्या ठिकाणी पूर्णपणे रेस्क्यू ऑपरेशन. साहेब, असं आहे की या सगळ्या यंत्रणा कशासाठी आहेत? त्या सगळ्या याचसाठी आहेत ना की एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्यासाठी NDRF, SDRF या सगळ्या व्यवस्था आहेत, विभागीय आयुक्तांनी यायचं असतं. प्रश्न असा आहे बेगडे साहेब, जर तुम्ही मला सांगताय की तो पूल नादुरुस्त होता, त्या पुलाच्या दोन्ही बाजूला पाट्या लावलेल्या होत्या, आता फक्त एका वाक्यात मला सांगा की या पुलाला पर्यायी मार्ग शेतकऱ्यांना होता की नव्हता? या पुलाला पर्यायी मार्ग शेतकऱ्याला अजिबात पावसाळ्यात नाही. जर शेतकऱ्यांना पर्यायी मार्ग नव्हता तर याचा स्पष्ट अर्थ असा होतोय की नादुरुस्त जीर्ण झालेल्या पुलावरून शेतकऱ्यांना जायला लावून सरकारनं शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घातलाय. याच्यामध्ये हा पूल पावसाळ्यात जास्त प्रमाणात त्या ठिकाणी वापरला जातो जाण्या येण्यासाठी. शेजारी जो बंधारा आहे, उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात पाऊस कमी असताना बंधाऱ्यावरून पाणी जात नाही, त्यावेळेस त्या पुलाच्या शेजारच्या बंधाऱ्यावरून नागरिक स्वतःची गाडी घेऊन जातात. पण मग याचा स्पष्ट अर्थ हाच होतो ना बेगडे साहेब की जो पूल शेतकऱ्यांना पावसाळ्यासाठी जीवनवाहिनी आहे, तो पूल पडायला येईपर्यंत आपण वाट पाहिली. तो पूल जीर्ण झाल्यानंतर त्याला जो पर्यायी पूल बांधायला हवा होता त्यासाठी कोणतीही अर्जन्सी आपण दाखवली नाही. त्याच्यानंतर इतर जणांचे जीव गेले. बरं, इतकं सगळं झाल्यानंतर माहित आहे की हा पूल एरवी जर रात्री तुम्ही गाडी घेऊन नाक्याच्या पलीकडे जरा 12 नंतर कुठे उभं राहून बघा, पोलीस तुम्हाला हमखास येऊन टोचतील इतकी महाराष्ट्रातल्या पोलिसांची कार्यतत्परता आहे. मग एवढ्या जर पुलावर दोन्हीकडे बॅनर्स लावलेले होते आणि तिथे जर शेकडोच्या संख्येनं लोक गेले, कुणालाच दिसलं नाही. ज्या सगळ्या यंत्रणा पूल कोसळल्यानंतर तिथे आल्या त्या यंत्रणांपैकी एकाही यंत्रणेला हे दिसलं नाही की हा पूल जीर्ण झालेला आहे आणि त्या पुलावर माणसांनी जाता कामा नये. ताई, याच्यामध्ये पर्यटकांना जर एक स्थानिकांनी विचारलं की बाबा पुलावून जाऊ नका, धोकेदायक आहे,
तर पर्यटक त्या ठिकाणी देखील त्याच ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना बोलताना त्या संघर्ष होतात. काल सकाळी संघर्ष झालेला आहे त्या ठिकाणी. अनेक वेळा नागरिक त्या ठिकाणी सांगतात की जाऊ नका. बरं, बरोबर आहे तुमचं, हे मान्य केलं मी. पर्यटकांचा अनेकदा उत्साह अति असतो हे आपण मान्य करू, पण भेगडे साहेब माझा प्रश्न हा आहे ना की पर्यटक जरा वेळ बाजूला ठेवलं तर शेतकऱ्यांचाही जीव मग धोक्यातच होता की, तो घातलाच होता ना आपण धोक्यात. सगळ्यांच्याच तो पुलावरून जाणारा प्रत्येक नागरिक धोक्यातच होता. म्हणजे सरकारची ही अक्षम्य चूक आहे हे मान्य करायला हवं आपण. या गोष्टीला दोन्ही बाजूनी बघितलं पाहिजे. एक तर पर्यटकांनी शासनाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला शासनाने बी ज्या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे विषय आहेत तातडीने त्या ठिकाणी कारवाई करून निर्णय घेतले पाहिजे. आपण आता शासन करत नाहीये ते. पर्यटकांनी चूक केली त्यांना जीव देऊन शासनाने मंजुरी दिली असं का? आहे भेगडे साहेब, पर्यटकांनी जी चूक केली ना त्याची शिक्षा त्यांना आपले प्राण गमावून त्यांना आपले हातपाय तोडून मिळालेली आहे. शासनानं जी चूक केली त्याची शिक्षा कोण देणार? त्यांना शिक्षा देण्याचा विषयच नाही. शासनाने या संदर्भात कालच या संदर्भात शासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी की होऊन जो दोषी मुख्यत्वे असेल त्या ठिकाणी शासन प्राधान्यक्रम कारवाई काय करेल. आहे त्याची असायला हवी. श्री अजित पवार यांच्याबद्दल आपला प्रश्न काय आहे की त्यांचा प्राधान्यक्रम हा इथे येणं का नाहीये, कारण ते साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये बिझी. राहुल, त्या मुद्द्याकडे येऊयात आपण. आणि मला बाळा भेगडे संदर्भात तो मुद्दा मांडायचा आहे, कारण ते जे वारंवार म्हणतायत ना, कारण त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाहीये. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. त्याचं कारण असं आहे की त्या वर्क ऑर्डरवरती केवळ आणि केवळ पेनने लिहिलेलं का आहे. त्याचं कारण असं आहे की असं म्हणतात की आजी आणि माजी आमदारामध्ये हे काम कुणाला द्यायचं याच्यावर संघर्ष झाला आणि त्यामुळं हे काम वेळेवरती दिलं गेलं नाही. पुन्हा नाही, तुम्ही सांगा ना, तुम्हाला पूर्ण वेळ आहे. बघा, क्रोनॉलॉजी नीट लक्षात घ्या. ज्या दिवशी आचारसंहिता घोषित झाली त्या दिवशी ते टेंडर अलॉट झालेलं आहे. त्याच्यानंतर जवळपास 8-9 महिन्याचा कालावधी उलटून गेलाय. आणि मगाशी मी मुख्यमंत्री जे महाराष्ट्राला सांगत होते ते ऐकलं. ते स्वतः असं म्हणाले की आता काय तो पूल लगोलग होणार नव्हता. हे बरोबर आहे, कारण पावसाळ्यात तर पूल होणार नव्हता. प्रश्न असा आहे की जे 2024च्या जुलैमध्ये बाळा भेगडे यांच्याच प्रयत्नामुळे रवींद्र चव्हाण यांनी निधी मंजूर केला, त्याच्यानंतर हे पहिलं असं काम असेल की ज्याला वर्षभर काळ लागलाय की वर्क ऑर्डर द्यायला. त्यामुळे मगाशी जे प्रशांत जगताप म्हणत होते की त्याच्यामध्ये मला तथ्य वाटतंय की 2 आजी आणि माजी आमदारामध्ये झालेल्या संघर्षामुळं याच्यामध्ये वेळ लागला. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जे संपूर्ण कॉम्प्युटराइज असलेली गोष्ट आहे त्या संपूर्ण कॉम्प्युटराइज असलेल्या गोष्टीमध्ये केवळ वर्क ऑर्डरच पेननी कशी येऊ शकते. याचं कारण असं आहे की आता हे सगळं अंगलट येणारच होतं. त्यामुळं प्रशांत जगताप आणि मंडळींना जे वाटतं ते बरोबर वाटतं की सगळी वर्क ऑर्डर ही कम्प्युटराइज असताना केवळ त्याच्यातली तारीख ही पेननं लिहून ही घटना घडल्यानंतर त्याच्या आधीच 5-6 दिवस आम्ही ती दिली होती असं सांगण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे. कारण निधी मंजूर झाला होता आणि त्याची उत्तर कदाचित बाळा भेगडे यांच्याकडे आहेत. नाही, उत्तरं असली तरी बाळा भेगडे ती दिली पाहिजेत ना ती आपल्याला. मी स्पष्ट या ठिकाणी सांगतो, या विषयामध्ये अजिबात मी माझे आमदार आहे, मी कधी या संदर्भात काम कुणाला द्यावं यासाठी कुणाला फोन केला नाही, कुणाशी बोललो नाही. आपण जर पत्र बघितलं तर आमचे बंधू भाजपचे तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे हे त्या ठिकाणी अध्यक्ष असताना रवींद्रजी चव्हाण यांच्या माध्यमातून तो निधी मंजूर करून घेतला. ते स्वतः त्याच्यामध्ये पाठपुरावा करत होते. हे काम कुणाला द्यावं कुणाला देऊ नये हा प्रशासनाचा पार्ट आहे. आज आपण विषय महत्वाचा आहे की या कामाचं आपण कृपा करून अशा पद्धतीने काम आजी माझे आमदार आमचा अजिबात नाही. मी PWD असेल, बांधकाम खाते असेल, जिल्हा नियोजन असेल, मी माझे आमदार झाल्यानंतर एकही कामासाठी कुणाला द्या आणि कुणाला देऊ नका ठीक आहे यासाठी कधी कुठल्या यंत्रणेला आजपर्यंत फोन केला नाही. ठीक आहे. आणि हे जरी असलं खरं तरी ते काही जाहीर चर्चांमध्ये कोणी मान्य करणार नाहीये आणि तसं तो भाबडेपणा मी अपेक्षितही करत नाहीये. पृथ्वीराज पाटीलजी, किमान तुम्हाला कल्पना तरी होती का या पुलाच्या बाबतीमध्ये, कामामध्ये, वर्क ऑर्डरच्या बाबतीत काय झालंय ते? मॅडम, मला तुमच्या पहिले 2 मुद्दे जे तुम्ही मगाशी उचलले त्याच्याबद्दल बोलायचे. आज एवढे 35-40 वर्ष झाले हा पूल इथं जर का आहे तर तिथं स्थानिक जे लोकप्रतिनिधी असतात, पंचायत समिती गण असतं, जिल्हा परिषद गट असतो, माननीय आमदार साहेब आहेत, बाळाभाऊ माजी मंत्री आहेत, बाळाभाऊ तिथं 2दा आमदार राहिलेले आहेत. हे एवढे वर्षात आपल्याला दिसत असताना आजपर्यंत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची
देखरेख, देखभाल, निगराणी काही झालेली नाही. बर. आता आज आल्यानंतर आपण टेंडरवर बोलतोय, तारखेवर बोलतोय, अतिशय निष्क्रियपणा आणि नाकारतेपणाचं लक्षात आहे. हम्म. आजी असतील, माझे असतील, आमदारांनी, जनप्रतिनिधींनी याची जबाबदारी घेतली पाहिजे. तुमचा आत्ताचा तो मुद्दा मेन आहे की अजित दादा ऍज अ पालकमंत्री कुठं आहे, व्यक्त आहे. पालक म्हणजे काय? पेरेंट, आई वडील. पालकमंत्री जिल्ह्याचा हा कुठल्याही अशी दुर्घटना झाली जिची भीषणता आहे, हृदयद्रावक आहे, इथं जाणं अपेक्षा आहे. यापूर्वी अजित दादांनी केलेले नाही असं आम्ही अजिबात म्हणत नाही. दादांचा कार्यक्रम, दादांची कार्यपद्धती 7 वाजता पेट्रोलला त्याच्यामध्ये ते 6:30ला पोहोचतात सकाळी. पण इकडं सुद्धा यायचं प्राधान्यक्रम होतं. इथं सुद्धा स्थानिक लोकांची अपेक्षा होती. नक्कीच जनप्रतिनिधी आले, मकरंद बाबा आले, रुपालीताईंनी सांगितल्याप्रमाणे, सुनील अण्णा आले, विभागीय आयुक्त आले, आयुक्त आले. हा विषय नाही. आता तुमचा जो मेन विषय आहे या चर्चेचा की पालकमंत्री कुठं आहेत, ते व्यस्त आहेत का, ते मतदान आहेत, ते याच्यामध्ये कारखान्याच्या मतदानामध्ये बिझी आहेत, आता काही शाळेचे गणवेश वाटप करतायत. ही संवेदनशीलता कोणीतरी त्यांच्या पक्षातल्यांनी सुद्धा सांगायला पाहिजे. नेते व्यस्त असू शकतात, एखाद दुसऱ्या ते सुद्धा डिबेट होऊ शकतात, पण त्यांना रुपालीताई सारख्या माझ्या ज्या भगिनी आहेत यांनी सुद्धा एक कनेक्ट करा. ते तर काय डिपेंड करतं, पण त्यांनी जर का सांगितलं की दादा तुम्ही यायला पाहिजे, दादा 2 मिनिटं चिडतील पण त्यांना लक्षात येईल नाही, हे पहिले प्राधान्याचं कार्यक्रम. मुख्यमंत्री जेव्हा होते एकनाथ शिंदे साहेब, तेव्हा ते आता मगाशी राहुलजींनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी डोंगरावर जाऊन स्वतः हात हे केले. माजी मुख्यमंत्री अनेक जे आपण बघितलेले आहेत, युवा पंतप्रधान असतील, भूजच्या वेळेस जे आपण बघित होतं, हे जनप्रतिनिधी तिथं जाऊन ते लीड आहे एकदम. ठीक आहे, म्हणजे हा असंवेदनशीलपणा दादांनी दाखवला असं तुझं म्हणणं आहे. रुपाली पाटील आपल्याला त्याचं उत्तर देतीलच, पण त्याच्यासोबत रुपालीताई तुमच्यासाठी प्रश्न आणखी एक आहे जो मगाशी राहुलनं उपस्थित सुद्धा केला. तो प्रश्न असा आहे की माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची निवडणूक ही उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांसाठी इतकी महत्वाची, इतकी प्रतिष्ठेची बनली आहे का की ते ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यामध्ये इतकी मोठी दुर्घटना होऊन लोकांचे जीव जाऊन लेकरं बाळं गेली तरी सुद्धा दादांना यायला वेळ मिळत नाही? मुळामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या, ही घटना काल दुपारी घडलेली आहे. ज्यावेळी मी तुमच्या सोबत सुषमाताई बरोबर डिबेट करत होते, मलाही माहित नव्हतं की हा पूल पडलेला आहे. तुमच्या प्रतिनिधीचा फोन आल्यानंतर मी ती बातमी घेतल्यानंतर गाडीमधनं लाईव्ह केलेला आहे, त्याला बोललेली आहे आणि जी माहिती आहे त्याच्यावर सांगितलेलं आहे. आता बाळाभाऊ वेगळ्यांनी तुम्हाला सांगितलं अंधाराचा रोड होता, हा पूल होता, हा पूल दोन्हीकडनं धोकादायक सांगितला. हा दुसरा कुठलाही पूल व्यवस्था नसल्यामुळे पर्यायी मार्गासाठी हा पूल होता. तुम्ही विरोधक जरी असला तरी सुद्धा मी विरोधात काम केलेले. वास्तव्य आपल्याला नाकारता येणार नाही. पाऊस आल्यानंतर जो पूल ऑडिटिंग मध्ये वापरायचाच नाही असं सांगितलेलं आहे, जो फक्त चालण्यासाठी पादचाऱ्यांसाठी चालायचंच म्हणून सांगितलंय. रुपालीताई एक मिनिट फक्त ऐका ना रुपालीताई. नाही, मी तुमच्याच म्हणण्याला होकार देते, मी तुमच्या म्हणण्याला होकार देते. 100% मान्य करूयात की पर्यटकांचं चुकलं, 100% पर्यटक दुचाकी घेऊन गेले, 100% चुकलं, मान्य आहे 100%. अहो पण ते तुमची आपत्ती आहेत ना, पालकमंत्री आहात ना, तुमची पोरं चुकली आहेत ना, का नाही गेलात तुम्ही? चुकले म्हणणार नाही, हा शब्द तुमचा आहे, माझ्या तर तोंडी देऊच नका. पर्यटन जास्त आल्यामुळे हा अपघात घडला. चूक कुणाचीही म्हणजे पर्यटकांची तर चूकच नाहीये ना. तिथे सुरक्षा रक्षक ठेवला पाहिजे होता प्रशासनाने, पण तो कालावधी का मिळाला नाही? पूर्वसूचना मला आधी तर तुमच्यामुळेच कळलं. इथं वेगळे भाऊ बोलल्यानंतर की दोन्ही गावाच्यांनी पाट्या लावल्या होत्या, परंतु या घटनाच होऊ नये म्हणून आपण थोडी जर ती काळजी आपण पर्यटकांनी घेतली असती ना, तर हे बिचारे लेकरं आणि जे काही मृत्युमुखी पडले असते ना ते पडले नसते. मला विरोधासारखं राजकारण करायची गरजही नाही, मी बाप जन्मात केलेलं नाही. जे अधिकारी त्यांनी सुरक्षा कर्मचारी तिथे ठेवले पाहिजे होते, त्याचा जाब कलेक्टरला आणि तिथल्या अधिकाऱ्यांना विचारणं. माळेगावची सहकारी साखर कारखान्याची निवडणूक दादांसाठी इतकी महत्वाची आहे का? एक विचार करा, तिथं ऑलरेडी पुनर्वसन मंत्री आणि आमचे स्थानिक आमदार शासनाची मदत घेऊन पोहोचलेले नाही, काही तिथं पोहोचलेले आहेत.
तिथं भाऊगर्दी करून फक्त दाखवायचं मी आलो किंवा नुसतं बोल एवढं तर बोलून उपयोग नाही. बरं, ठीक आहे. तिथे मदत ठीक आहे. कार्य सुरू झाले. ठीक आहे तुम्ही हे आणि सांगताय. तेही चांगल्या ठीक आहे रुपालीताई तुम्ही हे सांगताय आम्हाला की पुणेकरांच्या बाबतीमध्ये कुठलीही दुर्घटना घडो, त्यांचा जीव जाओ, ते जखमी होत, त्यांनी पालकमंत्र्यांकडनं अपेक्षा करायची नाही. त्यांच्यासाठी पालकमंत्री स्थानिक नेते पाठवतील, प्रशासन व्यवस्था पाठवतील. अपेक्षाच करू नका तुम्ही पालकमंत्री. हे पुणेकरांना सांगायचंय का? आज जातील दादा, असं कसं तुम्ही म्हणता? मग तुम्हाला तेच आम्ही विचारतोय रुपालीताई, तुम्हाला तेच विचारतोय. जर तुम्ही मला सांगताय रुपालीताई, समजून घ्या ना रुपालीताई, तुम्ही जर मला सांगताय की 24 तास दादा का गेले नाहीत, तर तुम्ही म्हणताय त्यांची व्यवस्था होती. जर 24 तास दादांची व्यवस्था होती तर मग 24 तासांनंतर का जातायत? अडचण वगैरे नाही. काही तुम्ही प्रश्न विचारला की त्यांचे कार्यक्रम महत्वाचे होते का? ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तिथं बचाव कार्य मदतीस लोक पोहोचली होती. आज दादा तिथं जातील? आज 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 मला सांगा, काल दुपारी 3 वाजता घटना घडलेली आहे. मला आता ते का गेले नाहीये की ह्याच वेळेला दादा का नाही आले, याच्यासाठी सांगितलं की ही घटना घडताना कोणालाच माहिती नव्हतं ताई की ही घटना घडलेली आहे म्हणून. अहो अशा घटना काही सांगून येत नसतात, त्या अचानकच होतात. म्हणूनच तिथं झाल्या आमचे आमदार आणि पुनर्वसन मंत्री हे तिथं तातडीने बचाव कार्यासाठी, ज्या कार्यासाठी दादा पोहोचणार होते ते कार्य तिथं पोहोचवलेलं आहे. मग तेच आमचं म्हणणं आहे की ते जर कार्यच पोहोचलेलं असेल ना तर मग 24 तासांनंतर काय येत आहेत दादा? आता काही कार्य शिल्लकच नाहीये ना. गेले जे कोण हरवले होते ते सापडले, बाकीचे रुग्णालयात आहेत. आता जे प्रशासन आहे, ज्यांनी जे काही काम केलेले त्याचा आढावा घ्यायला पालकमंत्रींचा अधिकार नाही. तुम्ही म्हणत असाल तर सांगते निरोप दादांना. कविता राणेजींनी सांगितले तुम्हाला जायची गरज नाही म्हणून. आता तुमचा शो झाला की देते मेसेज. वा वा. या वक्तव्याला असं नाही ना वक्तव्य चालत ताई. ताई तुम्ही प्रशासनाची किंवा तुमची माझा प्रश्न विचारलेला आहे की तुमचा प्राधान्यक्रम काय आहे? तुमचा प्राधान्यक्रम हा माळेगाव, तुमचा प्राधान्यक्रम हा माळेगाव सहकारी साखर कारखान्याची प्रचार सभा हा आहे की तुमचा प्राधान्यक्रम पालकमंत्री म्हणून भेट देणे हा आहे? जो प्राधान्य संघासाठी आवश्यक वाटतं तो प्राधान्यक्रम तुम्हाला आवश्यक आमचा प्राधान्यक्रम बचाव कार्य आणि यंत्रणा तिथं पोहोचवणे आणि मदत कार्य सुरू करणं आहे. नाही डिबेटवरून फक्त टोमणे मारणे किंवा त्यातलं चुका काढणे हा आमचा क्रम नाही. ठीक आहे, पाटील साहेबांना बोलू देत. पाटील साहेब बोला. मॅडम, आजचा चर्चेचा विषय जो आहे त्याच्यावरती बोललं जावा. प्रशासन यंत्रणा होती, पुनर्वसन मंत्री होते, आमदार होते, हा विषय नाहीये. पालकमंत्र्यांनी ग्रीन कॉरिडॉर केला असता तर ते 2 तासात काय 2.5 तासामध्ये घटनास्थळी पोहोचू शकले असते. पूर्ण हायवे, पूर्ण पुणे शहर ग्रीन कॉरिडॉर करून बाजूला करून सगळ्यांना इथं थांबवण्यात येतं. सारखं व्हीआयपी मुवमेंट असते पुणे शहरामध्ये. ग्रीन कॉरिडॉर करून 2 तासामध्ये दादा येऊ शकले असते. दादांच्या प्राधान्यक्रमामध्ये ते बसणं हे मान्य करायला लागेल. बाकी कुठलाही बचाव कोणी काय कार्यमंत्री पुनर्वसन मंत्री आहे हे काय पालकमंत्री नाही. पालकमंत्र्यांकडनं जी अपेक्षा त्याच्याबद्दल टीका जशी सुती सुमन उधळली जाते तशी टीका होणार आहे. टीका सहन करायला शिका. ठीक आहे रुपालीताईंना बोलू देत. बोला रुपालीताई. दुसरा महत्वाचा मुद्दा जो राहुल भैयांनी उपस्थित केला होता, एक सेकंड नंतर हा बोला ताई बोला. राहुल भैयांनी जो मुद्दा उपस्थित केला होता तेव्हा तो तसाच चर्चेशिवाय राहिला की पुणे जिल्ह्यामध्ये ऑनलाईन वर्क ऑर्डरच निघत नाही. महापोर्टल पाटबंधारे विभागाचं काय आहे? हे गौड बंगाल काय आहे? तो त्याचं काही उत्तरच आलं नाही तुमच्याकडून, त्याचं स्पष्टीकरणच आलं नाही की हे जे महापोर्टल आहे या महापोर्टलवर त्या वर्क ऑर्डर असतात नसतात, टेंडर प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होत नाही. हे नेमकं काय गौड बंगाल आहे? याचं काही उत्तर आहे तुमच्याकडे रुपाली पाटील? हो बोलते ना ताई. आधी पालकमंत्र्याच्या याच्यावर बोलू का? हो बोला. बोलते त्याच्यावर. आता सगळ्यात महत्वाचा, दरवेळी तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता, माझा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे की एखादी दुर्घटना झाल्यानंतर शासकीय बचाव कार्य मदत पोहोचणं गरजेचं आहे का पालकमंत्र्यांची भेट देणं गरजेचं आहे? हे मला फक्त आपल्या काँग्रेसच्या बंधूंनी सांगावं. हा एक मुद्दा. आता तुम्ही टेंडर प्रोसिजरवर आलेला आहात. टेंडर प्रोसेस नक्कीच ही ऑनलाईन मध्ये आहे. स्वतः तिथं जे काही ज्यांनी निधी आणलेला आहे, माझी आणि आजी यांच्या काय घरची प्रॉपर्टी नाहीये की त्याच्यावर त्यांचा ते हक्क सांगतात.
जे माजी आमदार झाले त्यांनी सांगितलं की माझा मी कधी फोन नाही केला ना कुणाशी विषय नाही झाला. आता तुम्ही जो सगळ्यांसमोर विषय आणलेला आहे हाताने केलेली टिप्पणी, तर ती कागदपत्र बघितल्यानंतर काही त्याची माहिती घेऊन मी त्याच्यावर बोलू शकेल. कारण का यातलं मला तुमच्या समोर आलेलं आहे, ऑनलाईनच टेंडरिंग होतं. ते टेंडरिंग राहिल्यानंतर त्याला जी प्रोसिजर लागती त्या प्रोसिजरच्या मध्ये आता ही टिप्पणी कुणी केलेली आहे? हाताने कार्याचा आरंभ करा अशी कोणीही ऑर्डर देऊ शकत नाही. ती टिप्पणी नाही, ती तारीख आहे, ती टिप्पणी आणि नाही असं आहे, माझ्या समोर आल्याशिवाय मी बोलू शकत नाही. बर रुपालीताई, असं आहे की याच तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं पालकमंत्र्यांनी देणं अपेक्षित आहे ना. आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही जे म्हणताय की सरकारी यंत्रणा पोहोचल्यात की नाही, त्या पोहोचवणं गरजेचं होतं की नाही, तिथे त्या यंत्रणा पोहोचणं, तर त्या सरकारी यंत्रणा ज्या NDRF SDF कशासाठी असतात? त्याच्यासाठी टॅक्स कोण भरतं? त्या कशासाठी? याच गोष्टी त्यांचं पहिलं कर्तव्य आहे ते करणं. एक मिनिट रुपालीताई, ऍज अ टॅक्स पेअर आम्ही टॅक्स भरतो म्हणून या सगळ्या यंत्रणा काम करतात आणि त्यांचं पहिलं कर्तव्य आहे की नागरिकांना मदत करणं. त्यामुळे जर अपघात झाल्यानंतर या यंत्रणा वेळेत पोहोचल्या नाहीत तर त्यांना जाब विचारला पाहिजे. त्या पोहोचल्या याचं कौतुक काहीच नाही, कारण ते कर्तव्य आहे त्यांचं. दुसरी महत्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला वारंवार विचारतोय की पालकमंत्री का पोहोचले नाहीत, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पालकमंत्र्यांकडनं हवी आहेत. का टेंडरिंग वेळेवर झालं नाही? जीर्ण असलेल्या पुलावर का लोकांना जाऊ दिलं गेलं? त्यावेळेस गृह खात्याचे पोलीस काय करत होते? इतके सगळे लोक जर गेले असतील तर जबाबदार कुणाला धरणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही पालकमंत्र्यांना विचारणार आहोत आणि त्यासाठी पालकमंत्र्यांनी पोहोचलं पाहिजे. मग या पालकमंत्र्यांचा प्राधान्यक्रम काय आहे? माळेगावची निवडणूक साखर कारखान्याची की लोकांचे जीव? ताई, त्या मी पुन्हा सांगते, ही काल घटना 3 वाजता घडलेली आहे. याची कल्पना कोणाला नव्हती. त्याच्यामध्ये ही घटना घडल्यानंतर निश्चितच बचाव कार्याचं काम बचाव करणं आहे आणि ती त्याच्यावरती दादांच्याच आमदार आणि मंत्री तिथं पोहोचलेले आहेत. पण बचाव कार्याचं श्रेय कसलं घेताय हो ताई? बचाव कार्याचं श्रेय कसलं घेताय? बचाव कार्याचं श्रेय कसलं घेताय? आता काही बचावचं श्रेय कुठं घेतलंय? रुपालीजी, एक लक्षात घ्या तुम्ही, तुम्ही काही मग तेच तुम्ही काय सतत जे सांगताय ते बचाव कार्य होणारच होतं, ते व्हायलाच हवं. ते सरकार कुठलंही असू देत ते होणारच आहे. सरकार कोणतंही असू देत ते होणारच आहे. बोला. पुन्हा सांगते, सरकारचं दायित्व म्हणून ते बचाव कार्य सुरू आहे, केलंच पाहिजे. त्याच्यामध्ये रुपालीताई नाही. रुपालीताई थांबा, आता पुढचा प्रश्न ऐकूया. ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मला एक साधं तुम्हाला 2 सेकंदासाठी थांबून फक्त एवढंच बोलायचंय की बचाव कार्याने त्या टीमने बचाव कार्य केलं, त्याच्याबद्दल कुणाला काही दुमत नाहीये. मुद्दा हा आहे की या पुलाशी संबंधित पालकमंत्री म्हणून, नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून ज्या काही तांत्रिक गोष्टी आहेत त्यावर जे प्रश्न विचारायचे आहेत ती NDRF ची टीम त्याची उत्तरं देऊ शकत नाही किंवा त्याची उत्तरं देण्याचा अधिकार हा मकरंद पाटलांना पण नाही आणि तो अधिकार तिथे तुम्ही पाठवलेल्या प्रतिनिधींचा पण नाही. तो अधिकार नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून या सगळ्या कामाचा आढावा घेतला नाही घेतला, बजेट, टेंडर, ऑनलाईन प्रोसेस, काम का रखडलं, पाटबंधारे विभागाचे इंजिनियर, कार्यकारी अभियंते, संचालक यांना वेळेत ऑर्डर गेल्या नाही गेल्या, त्यांना शोकॉज पाठवलं नाही पाठवलं, ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टींची प्रश्नांची उत्तरं कोण देऊ शकतं? तर ओनली वन द गार्डियन मिनिस्टर. फक्त पालकमंत्री आणि पालकमंत्री आणि मुख्यमंत्री जे प्रश्न उभे राहिलेले आहेत त्याची नक्कीच तुम्हाला उत्तरं मिळतील. बाळा बेगडेजी, ठीक आहे. बाळा बेगडेजी, मला एक सांगा, ही घटना घडण्याच्या फक्त काही दिवस अगोदर आपण गुजरातमध्ये प्रचंड मोठा विमान अपघात बघितला. या विमान अपघातामध्ये न भूतो न भविष्यती असं म्हणावं अशी जीवितहानी झाली आणि लोकांच्या भावना सुन्न करणारा हा सगळा अपघात होता. या अपघातानंतर अमित शहा ज्या आहेत गुजरातचे पण केंद्राचे गृहमंत्री आहेत, ते अवघ्या काही तासांमध्ये तिथे पोहोचले. आता जर रुपालीताईंचंच म्हणणं मान्य करायचं तर अमित शहा हे काही स्वतः तिथे काम काही करणार नव्हते, पण अमित शहांचं तिथे येणं हे लोकांसाठी, या देशासाठी एक दिलासा देणारं होतं आणि त्यासाठी महत्वाचे नेते तिथे यावे लागतात. हे मान्य आहे की सगळेच नेते तिथे गेले तर मग त्या अपघाताचं टुरिझम होतंय की काय हेही अनेकदा होतं. ते होऊ नये हेही अपेक्षितच आहे,
पण जे महत्वाचे नेते आहेत, ज्यांनी तिथे जाऊन यंत्रणेला जबाबदारीनं सूचना दिल्या पाहिजेत, ते तिथे पोहोचावेत अशी जर अपेक्षा धरली तर त्यात गैर काय आहे भेगडे साहेब? आपण म्हणताय ते अगदी योग्य आहे. अहमदाबादची घडलेली घटना, त्या ठिकाणी पंतप्रधान मोदीजी, अमित भाई शाह आणि सर्व प्रशासन युद्ध पातळीवर काम करत होतं. कालची घटना घडल्यानंतर देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील संपर्क साधला. स्वतः अमित भाई शाह यांनी कालच्या घटनेबद्दल त्या ठिकाणी दुःख व्यक्त केलं. अजित दादांनी देखील तातडीने येणं, या ठिकाणी मॉरल सपोर्ट मिळतो ही वस्तुस्थिती आहे. परंतु आज आपण तो प्रश्न उपस्थित केलाय. दादा देखील लवकर त्या ठिकाणी लक्ष घालतील आणि त्या ठिकाणी येतील. परंतु शासनाचे प्रतिनिधी म्हणून काल देवेंद्रजींनी निरोप दिल्याप्रमाणे गिरीश भाऊ महाजन, मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, स्थानिक आमदार, आम्ही स्वतः त्या ठिकाणी पूर्ण वेळ या यंत्रणेच्या साठी लागणारी सगळी मदत त्या ठिकाणी करत होतो. म्हणजे दादा येणं अपेक्षित होतं तुम्हाला सुद्धा घटना घडल्यावर? दादा हे तत्पर असतात प्रत्येक गोष्टीत. काल ते सतत संपर्कात होते. ठीक. परंतु ते येणं अपेक्षित होतं की नव्हतं तुम्हाला? तुम्ही त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताय, तुम्ही सुद्धा सांगा ना, येणं अपेक्षित होतं की नव्हतं तुम्हाला? दादा काही कामानिमित्त काल आले नाही, परंतु येणं अपेक्षितच आहे आम्हाला. हा. शेवटी पालक म्हणून ठीक. त्या ठिकाणी ते येणं अपेक्षितच आहे. ठीक आहे, माझी वेळ संपत आलेली आहे. खरं तर इतका जीर्ण झालेला पूल वाहतुकीसाठी का खुला ठेवला गेला? फक्त 2 कडे जर बोर्ड लावले होते आणि तरीही लोक त्या पुलावर जात होते, तर संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचं तिथे का लक्ष गेलं नाही? महसूल विभागाचे अधिकारी फक्त पाटी लावून आपली जबाबदारी विसरले का? आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा जी पावसाळ्याच्या तोंडावर अतिकार्यशील होते, त्या यंत्रणेचं लक्ष नेमकं कुठे होतं? या पुलाच्या टेंडरच्या बाबतीमध्ये ज्या कागदपत्रांवर सवाल उपस्थित केले जात आहेत, त्या सवालांची उत्तरं कोण देणार? वर्षभरापूर्वी जर 8 कोटींचा निधी मंजूर झाला होता, तर 1 वर्ष झाल्यानंतर सुद्धा पुलाचं काम का सुरू झालं नाही? पुलाचं काम कुणाला द्यायचं यावरून राजकीय मतभेद होते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं आहे. कारण या घटनेमध्ये 1-2 नाही, तब्बल 4 जीव गेले, ज्यामध्ये एका 6 वर्षाच्या लहानग्या मुलाचा समावेश आहे, ज्यानं हे जगही नीट पाहिलं नव्हतं. पर्यटकांची गर्दी झाली होती का? हो, झाली होती. पण याचं खापर तुम्ही जर फक्त पर्यटकांच्या गर्दीवर फोडत असाल, तर तुम्ही तुमच्या चुका झाकण्याचा प्रयत्न करताय आणि सरकारनं ते करू नये. पर्यटन व्यवसाय वाढीला लागावा ही जर सरकारची इच्छा असेल, तर त्यासाठी योग्य ती संसाधनं सुद्धा तयार केली पाहिजेत. पर्यटकांना योग्य ती दिशा सुद्धा दाखवली पाहिजे आणि ते सुद्धा सरकारचं काम आहे. फक्त संख्या वाढली एवढं म्हणून सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही. एक पूल कोसळतो, 51 जण जखमी होतात, 4 जण जीव गमावतात. याची जबाबदारी जर सरकार पर्यटकांवर लोटत असेल, तर मग सरकारचा या दुर्घटनांकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोन हा असंवेदनशील आहे असं म्हणावं लागेल. आणि दुर्दैवानं या असंवेदनशीलतेमध्ये पालकमंत्र्यांनी या घटनेकडे फिरवलेली पाठ अधोरेखित करणारी आहे. त्यामुळे यानंतर जेव्हा अजित पवार या घटनेची काळजी घेतील किंवा या घटनेच्या प्रश्नांबाबतची उत्तरं देतील, तेव्हा अपेक्षा ही आहे की ते प्राधान्यक्रम या घटनेला देतील आणि आज उपस्थित झालेल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील. वाट बघूयात आपण की अजित पवार काय उत्तरं देत आहेत. या चर्चेमध्ये आपण सगळे सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि यानंतर कार्यक्रम मध्ये वेळ झाली.